मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती बातमी अशी की एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमधील मतभेद वाढले असून मागील काही दिवसापासून महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आहेत. त्यांनी आपल्या स्वतंत्र बैठका घेतल्या असून मंत्रालयात समांतर मदत कक्ष स्थापन केले आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालयाने जालना येथील रखडलेल्या 900 कोटी रुपयाच्या गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, ज्याला 2023मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली होती. या महिन्याच्या सुरुवातीला फडणवीस सरकारने शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जारी करण्यात आलेला घन कचरा संकलन, झोपडपट्टी स्वच्छता आणि ड्रेनेज आणि शौचालय देखभालीसाठी 1400 कोटी रुपयाच्या मुंबई महापालिकेच्या निविदा रद्द केल्या होत्या. दरम्यान मला हलक्यात घेऊ नका, मी काय करतो हे 2022मध्ये दिसून आलं आहे, असा अप्रत्यक्ष इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात दिला. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मात्र मी बाळासाहेब ठाकरे आणि दिघेसाहेब यांचा कार्यकर्ता देखील आहे आणि प्रत्येकाला हे समजून घेतले पाहिजे. मला जेव्हा हलक्यात घेतलं तेव्हा 2022मध्ये टांगापलटी केला. सरकार बदललं हा इशारा ज्यांनी समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा, असे शिंदे म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य महाविकास आघाडीवर असल्याचे सांगितलं जात असलं तरी हा महायुती घटक पक्षांना आणि भाजपाला इशारा आहे, असे तर्कवितर्क काढले जात आहे. त्याचप्रकारे नाशिक, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकांना देखील शिंदे गैरहजर राहिले आहेत. त्यातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री मदत निधी कक्षाच्या धर्तीवर मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना भाजपा मतभेद चव्हाट्यावर आल्याचे सांगितले जात आहे. प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुतीचं नेमकं चाललेलं तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हे होते मित्रांनो शिंदे आणि फडणवीस यांच्यात मतभेद असल्याची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.